यांनी दिलेली दुवा असते खूप शक्तिशाली, भिकाऱ्यालाही राजा बनवू शकते. आपल्या समाजात स्त्री आणि पुरुष हे दोन वर्ग आहेत, मात्र त्याचबरोबर एक तिसरा वर्ग सुद्धा आहे, ज्याला थर्ड जेंडर पर्सन किंवा तृतीयपंथी लोक म्हणून ओळखलं जातं. तृतीयपंथींच्या बाबतीत असं वर्णन आढळलं की तृतीयपंथी लोकांनी दिलेला आशीर्वाद हा चिरकाळ टिकणारा असतो. तृतीयपंथी लोकांनी जर तुम्हाला दुवा दिली म्हणजे तुम्हाला जर आशीर्वाद दिला तर त्यामुळे तुमचं नक्की भलं होतं, आणि या उलट जर तृतीयपंथी लोकांनी तुम्हाला श्राप दिला किंवा शाप दिला तर त्यामुळे मात्र आपल्या जीवनामध्ये इतकी भयंकर संकट येतात की तुम्ही कल्पना सुद्धा करू शकणार नाही. तुम्हाला तुमच्या आसपास मग एकदा जर तुमचा आठवडी बाजार असेल किंवा बऱ्याचदा हे तृतीयपंथी लोक आपल्या आसपास तुम्हाला दिसले असतील. हे लोक आल्यानंतर थोडीफार रक्कम, एक 5-10 रुपये आपल्याकडे मागत असतात. मित्रांनो, त्यांनी केलेली ही मागणी आपण त्वरित पूर्ण करायला हवी, कारण हे लोक हे आपल्याकडे फार मोठी रक्कम मागत नसतात. 5-10 रुपये दिल्याने हे लोक आपल्याला आशीर्वाद देतात आणि या आशीर्वादामध्ये इतकं बळ असतं